नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री ह्युमन लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये। तर ही औषधाची टोपणे तुम्ही यापुढे कधीही फेकून देणार नाही, तर त्याचा एक तुम्हाला मी छान असा भन्नाट उपाय सांगणार आहे। तर पहा, माझ्याकडे भरपूर अशी औषधाची टोपणं साठलेली होती, तर त्यापासून मी तुम्हाला काय बनवून दाखवणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे। तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, अशा प्रकारे मी छान असा एक दिवा तुम्हाला करून दाखवणार आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने बनणार आहे, तर कोणतीही झंझट न घेता आपण हा दिवा तयार करूया। तर इथे कढईमध्ये मी थोडीशी मेणबत्ती एक बारीक 2 तुकडे घेतलेले आहेत। तर त्यानंतर यामध्ये तूप, साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्हाला जर फक्त तुपाच्याच वाती करायच्या असतील तर करू शकता, पण मेणबत्ती वापरल्यामुळे आपल्या वाती व्यवस्थित अशा पेटतात व खूप भसभस अशा जळत नाहीत, व्यवस्थित अशा ते पेटल्याही जातात, व्यवस्थित जळतात। त्यामुळे अगदी थोडे का होईना पण यामध्ये मेणबत्ती वापरा, म्हणजे छान अशा तयार होतात। त्यानंतर सर्व झाकणांमध्ये मी आता अशा प्रकारे फुलवाती तयार करून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही प्लेन आपल्या वाती जरी टाकल्या तरी चालेल, पण फुलवातीमुळे पटकन अशा बनतात व झटपट होतात। त्यानंतर मेणबत्ती व तूप वितळले की याच्यामध्ये थोडंसं थंड करून या झाकणांमध्ये भरून घ्यायचं। तर पहा, अगदी झटपट अशा तयार होतात। व तुम्हाला जर रोज रोज तेल ओतून वात लावायचा कंटाळा येत असेल तर अशा प्रकारे भरपूर अशी टोपणं जर साठली तर तुम्ही या पद्धतीने याचे दिवे करून ठेवू शकता। तर मी तरी अशा पद्धतीने दिवे करते। तर किचनमध्ये मी किंवा मग तुळशीपुढे जर दिवा लावायचा असेल तर फक्त एक काडीपेटी ओढली म्हणजे आपला पटकन असा दिवाही लावला जातो। रोज रोज तेलाला हात लावत न बसण्यापेक्षा व रोज रोज त्यामध्ये वाती न करता अशा प्रकारे नक्की करून पहा। व तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असेल तर धनश्री ह्युमन लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच आपल्या छान अशा एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।